अमेरिकेतील अश्लील एप्स्टाईन प्रकरणातील फाईल्समध्ये नाव समोर आल्यानंतर अमेरिकेच्या दबावाखाली देशहिताशी तडजोड करणारे, चीनसमोर शरणागती पत्करणारे, लोकशाहीचा आवाज दाबण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आणि देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या भाजपा नेत्यांना मूकसंमती देणारे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे देशद्रोही मोदी सरकार तसेच काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप व नरेंद्र सरेंडर मोदी सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात बुधवारी काँग्रेस भवन येथे करण्यात आले। यावेळेस काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात उपस्थित होते। या प्रसंगी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे चेतन नरोटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला। सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। जय नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। जय नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। जय भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। जय मुर्दाबाद। नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। शेतकरी विरोधी नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ। भाजप सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। नरेंद्र, बीजेपी हो बर्बाद, हो बर्बाद, हो बर्बाद। जय द्रोही बीजेपी हो बर्बाद, हो बर्बाद, हो बर्बाद। धिक्कार असो, भाजप सरकारचा धिक्कार असो, भारत अमेरिका व्यापार करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो। मोदी सरकारचं करायचं काय? सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। नरेंद्र मोदी बीजेपी हो बर्बाद, हो बर्बाद, हो बर्बाद। जय बीजेपी हो बर्बाद, हो बर्बाद, हो बर्बाद। नरेंद्र मोदीचं करायचं काय? मोदी तेरी हिटलरशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी नहीं चलेगी, नहीं चलेगी। आता करार केले शेतकरी हे आपल्या देशासाठी घटक आहेत। हे सरेंडर झाले, आपण बघताय की नाही आहे, पण आपला जो माल जाणार आहे त्याला 18% जीएसटी। अनेक मुद्दे आम्ही या ठिकाणी खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे। आजचा जो आपण बघताय की सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने जे आंदोलन होत आहे ते नरेंद्र आणि सलेंडर अशी घोषणा या ठिकाणी दिली आहे। अमेरिका समोर हे सलेंडर झाल्यात। वारंवार अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प सांगतात की पाकिस्तान भारत युद्ध मीच थांबवलंय। आता त्यांनी जो ठराव केला आपण बघताय की हे सरळ त्या ठिकाणी सलेंडर झाल्यात। आपला माल त्यांच्याकडे गेलं तर तिरीपीन आपल्याला कर वसूल द्यावा लागणार आहे। त्यांचा माल घेत असताना कुठलाही कर नाही आहे। हे सगळ्या जातीकाठी शेतकऱ्यांना न परवडणार आहेत। शेतकरी उद्ध्वस्त होत आहे, त्यामुळे हे आम्ही आंदोलन घेतोय। आपण दुसरं बघताय की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार भारतीय जनता पार्टीचे लोक या ठिकाणी आमदार अपमान करतायत। त्यांचे एक आमदार आहेत, त्यांच्या लग्न मंडपामध्ये जे टॉयलेट आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा त्या ठिकाणी त्यांनी लावली होती आणि हे देखील त्या ठिकाणी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे। तुम्ही बघता की राहुलजी गांधी यांना गोळ्या घालून मारू असं सरळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते धमकी देत आहेत। त्यांचा देखील तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतोय। काल हनुमंत आमचे पवार यांच्यावर देखील भ्याड हल्ला झाला, त्या देखील हल्ल्याचा आम्ही ह्या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय। आणि भारतीय जे भारतातील जे पंतप्रधान आहेत हे खऱ्या अर्थाने फेल गेलेत। एसटीएम फाईल मध्ये त्यांचं नाव येताच ते अमेरिकेला सरेंडर झालेत। त्यामुळे नरेंद्र आणि सरेंडर ही आजची आमची घोषणा आहे। सरळ हे सरकार फेल गेलेलं आहे। एसटीएम फाईल मध्ये अजूनपर्यंत नरेंद्र मोदी यांचं नाव तुम्ही आलेलं आहे म्हणून असं म्हणतात, ते अजूनपर्यंत त्याचे पुरावे आलेले नाहीत, त्या संदर्भात काय नाव आलं नाही? तुम्ही बघता ईमेल आलेला सगळं माहित आहे। ते दाबण्या करतात अमेरिकेसमोर, जे अमेरिका सांगेल। अमेरिका नाच म्हणले तरी जाऊन नाचतात, अमेरिका पाया पड म्हणले तर उद्या पाया पडताल।
भारताची मान शान हे घालवण्याचा प्रयत्न आहे. इकडे स्वर्गीय इंदिरा गांधी हे कधीच झुकले नाहीत, त्यांनी अनेक देशाला सबक शिकवला. तसं खऱ्या अर्थानं मोदीजी आपण देशामध्ये जी आपली देशाची प्रतिमा आहे ते संपवण्याचा मोदींनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या बाबतीत तुम्ही आता बोलला होता, शेतकऱ्यांच्या समस्या ह्या गेल्या काँग्रेस काळापासूनही चालू होत्या, यंदा काळातही ते चालू आहेत. तुम्ही ह्या सरकारकडनं काय अपेक्षा करता जे तुमच्या सरकारकडनं झालं नव्हतं? त्यांनी हजार वेळा सांगितलं की आम्ही शेतकऱ्याच्या भावाला हमा देऊ, आम्ही आजपर्यंत ते देऊ शकले नाहीत. त्यांनी सांगितलं कापसाला भाव देऊ, ते देऊ शकले नाहीत. सोयाबीनला भाव देऊ शकले नाहीत. एवढंच नाही, काँग्रेसच्या काळामध्ये सरसकट भारतामध्ये सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफ दिलती. हे गेले 10 वर्ष झालं सांगतात की आम्ही कर्ज माफ करून मतदान घेतात. अहो हे बोल घेवडे आहेत, हे बोलतात तसं करून दाखवत नाहीत. काँग्रेस पक्षाने जे काय देशामध्ये हरित क्रांती झाली, अनेक डॅम काँग्रेस पक्षाने या ठिकाणी निर्मित केले. अनेक उजनीसारखे असेल, देशातील सरदार वल्लभभाई पटेल डॅम असेल, ते काँग्रेसच्या काळात झाला. जे काय डेव्हलपमेंट झाली ते काँग्रेसच्या काळामध्ये झाली. फक्त हे घोषणा करतात पण शेतकऱ्याला काय देऊ शकत नाही. आमच्या काळामध्ये हजारो कोटी हे शेतकऱ्यांना कर्ज माफ दिले. हे गेले 10 वर्ष झालं कर्ज माफ देतो, मग का देत नाही? तुम्ही शेतकऱ्याला फसवता. आता बघता की अमेरिकेचा तुमचा जो कर्ज झालाय त्यामध्ये खऱ्या अर्थाने शेतकरी फार नुकसानमध्ये जाणार आहे. आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाने हे आंदोलन घेतलेलं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये एवढे मोठे कामं तुम्ही झाले म्हणताय, तरी काँग्रेसचा पराभव का झाला? मग काँग्रेसचा पराभव ईव्हीएम मशीनमुळे झालेला आहे. ईव्हीएम मशीन जिथं जिथं बंद झाली, तुम्ही बघा कर्नाटकमध्ये ईव्हीएम मशीन हद्दपार भाजप झालेला आहे. तेलंगणामध्ये ईव्हीएम मशीन बंद झालं, तिथं भाजप हद्दपार झालंय. पंजाबमध्ये ईव्हीएम मशीन बंद झाले, काँग्रेस तिथं त्या ठिकाणी भाजप हद्दपार झालाय. ज्या ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद झाली त्या ठिकाणी भाजप हातात झालाय. मी आव्हान देतो, तुम्ही आता महानगरपालिका नाही, महाराष्ट्रातले ईव्हीएम मशीन हटवा. ह्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टी 4थ्या स्थानावर जाईल.